त्यांनी जो आता प्रवेश केला, जे तुमच्याकडनं कळतंय जे खरं असेल तर आम्ही या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी निषेध करतो आणि हे लोकशाहीला धरून नाही. हे जर चालत राहिलं तर लोकांचा विश्वास लोकशाहीवरनं मतदानावरनं नक्कीच तिथं उडून जाऊ शकतो अशी भीती आम्हाला वाटते. पण एक लेवल नंतर असंही होऊ शकतं, लोकांचा उद्रेकच इतका वाढेल की उद्या जाऊन नवीन चेहऱ्यांना लोक निवडून देतील अशी भावना सुद्धा आमच्या सगळ्यांच्या मध्ये आल्याशिवाय राहत नाही. मवयाची ताकद नक्कीच कमी होती. जेव्हा महाविकास आघाडीची ताकद कमी होते असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विरोधी पक्षांची ताकद कमी होते. विरोधी पक्षांची ताकद जेव्हा कमी होती तेव्हा सामान्य लोकांची ताकद कमी होते. सरकार मनाला वाटेल तो निर्णय घेत चाललेले आहेत. भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. आता मी ज्या कार्यक्रमाला आलोय या विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल सुद्धा आता सरकार असा काहीतरी निर्णय घेत आहे, नाही तर घेतलेला आहे, ज्याच्यात भ्रष्टाचार होणार आहे, अन्याय होणार आहे. त्याच्यामध्ये चेहरे बघून, तोंड बघून आणि पैसा बघून तिथं नियुक्त्या केल्या जाऊ शकतील अशी आम्हाला भीती वाटते. त्यामुळे महाविकास आघाडीला अशा पद्धतीने विरोधी पक्षातल्या नेत्यांना, आमदारांना, खासदारांना अशा पद्धतीने फोडलं जात असेल तर सामान्य लोकांचा आवाज महाराष्ट्रामध्ये दाबण्याचा नाही तर कमकुवत करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं केला जातोय, नाहीतर मित्रपक्षाकडनं केला जातोय महायुतीच्या. त्यामुळे उद्या जाऊन असे काही निर्णय सरकारकडनं घेतले जातील या दमावर, या आमदारांच्या आणि खासदारांच्या दमावर, जे लोकशाहीला अतिशय घातक असेल. आणि उद्या जाऊन जर हे यशस्वी ठरलं तर संविधान या देशामध्ये राहील 2029 नंतर, असं काही आम्हाला वाटत नाही. पक्षाविषयी सातत्याने चर्चा घडून आल्या. आजच बातमी आली की 2 गट निर्माण झाले. काँग्रेसमध्ये जायचं एकाला वाटतं आणि दुसऱ्याला वाटतं सत्तेत सहभागी व्हायचं. कोण करतं हे नेमकं काय ठरवून चाललंय? खरं तर अशी आमच्या पक्षामध्ये कुठंच तिथं चर्चा नाही आहे. शेवटी चर्चा ही सातत्याने त्या ठिकाणी फक्त माध्यमांवर नाहीतर काही प्रमाणात सत्तेत असणारे जे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून तिथे केली जाते. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जो चालणारा पक्ष आहे तो विचाराबरोबर नक्कीच भक्कमपणे तिथं राहील आणि कुणीही आमच्या पक्षातून वेगळा तिथं निर्णय घेणार नाही. पक्षाच्या बाबतीत जसं मी आश्वासित तुम्हा सर्वांना केलं तसं मी माझ्याबद्दल तिथं बोलू शकतो. काही झालं तरी मी भाजप बरोबर नाही तर त्या विचारावर तिथे जाणार नाही. असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी अनेकदा दिले. आता उद्धव ठाकरेंचा पक्ष तिसऱ्यांदा फुटलाय. अशा आश्वासन अनेकदा उद्धव ठाकरेंनी दिलं होतं. पहिला तो प्रयोग गुवाहाटीचा झाला, आता खासदार फुटले. आता हे म्हणून ऑपरेशन घड्याळ किंवा ऑपरेशन तुतारीची पुन्हा चर्चा आहे. तुमचे खासदार आमदार फुटतील का? मला वाटत नाही. त्याचं मुख्य कारण तुम्हाला सांगतो. एक तर हे खासदार का फोडले जात आहेत, डिलिमिटेशन कायदा काही झालं तरी भाजपला या राज्यामध्ये तिथं देशामध्ये तिथं आणायचं आहे. जसं वॉर्ड फोडतात, प्रभाग फोडतात, तसंच ह्यांना लोकसभा आणि विधानसभेचे मतदारसंघ फोडायचे. त्यांच्या मनानुसार त्यांना ते डिझाईन करायचे जेणेकरून त्यांचं जास्तीत जास्त मतदान एका मतदारसंघामध्ये वाढलं पाहिजे. गेल्या वेळेस हा जो काही रूल होता तो महिला आरक्षणाच्या अंतर्गत लपून आणला जात होता. तो लोकांनी तिथं असणाऱ्या खासदारांनी हाणून पाडला. पण मग जे अमित शाह साहेब आहेत, मोठे नेते, ते 18 दिवस वेस्ट बेंगॉलच्या इलेक्शनमध्ये तिथं राहिले. सहसा ते 2च दिवस कुठल्याही मतदारसंघात नाही तर कुठल्याही राज्यात तिथं राहतात. ते 18 दिवस राहिले. तिथं काही केलं, SIR केलं, पैसा वाटला, तिथं भाजपची सत्ता आली. लगेचच्या लगेच TMCला फोडलं. TMCचे 20, 6 उद्धव ठाकरे साहेबांचे आणि पुढे जाऊन मला वाटत नाही दुसरा कुठला पक्ष फोडेल. आता ते 26 अतिरिक्त मिळाले. त्यांना 40 खासदारांची कमतरता आहे. आमदार फोडण्यापेक्षा खासदारांवर त्यांचं नक्कीच जास्त लक्ष आहे. पण खूप यशस्वी होतील असं आम्हाला वाटत नाही. होणार ना प्रयोग होणार, फोडण्याचा प्रयत्न तिथं केला जाणार. पण आमच्यातले कुठलाही खासदार तिथं फुटेल असं आम्हाला तरी वाटत नाही. मात्र अस्वस्थता आहे का की तुम्ही असं म्हटलात की मी तरी भाजपसोबत जाणार नाही, म्हणजे दुसरे कोण जाण्यास तयार आहेत का? नाही, मी तुम्हाला उदाहरण सांगत असताना पहिलं पक्षाचं सांगितलं, नंतर मी एकटा इथं असल्यामुळे आणि आत्ता बोलत असल्यामुळे मी माझ्याबद्दल तुम्हाला आश्वासित केलं. फक्त मनामध्ये कधी ना कधीतरी कुठं ना कुठंतरी पैसा एवढा मोठ्या प्रमाणात देत असतील तर एक खतखत नक्कीच आहे की एकदा निवडून आल्यानंतर पैशाच्या जोरावर जर पार्टी आणि आमदार आणि खासदार फोडले जात असतील तो लोकशाहीला नक्कीच धोका आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचं पुन्हा पुन्हा येतोय. 2 गट तुमच्यात पडलेत का? असं काही झालंय का? नाही ना. एक गट म्हणते की काँग्रेसमध्ये विलिनीकरण व्हावं पक्षाचं, दुसरा गट म्हणतोय की नको, आपल्या आपण स्वातंत्र्य. अशी काही चर्चा झाली? अशी चर्चा हा, काँग्रेसने पण काही प्रस्ताव नाही, असं कुठलाही प्रस्ताव तिथं आला असेल असं मला वाटत नाही. शेवटी प्रस्ताव जेव्हा केव्हा येत असतात तेव्हा 2 प्रमुख म्हणजे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये आणि आमच्या प्रमुख नेत्यांमध्ये कदाचित ती चर्चा होत असावी, नाहीतर कुठलाही असा निर्णय त्या लेवलला घेतला जात असतो. पण तशी कुठेही आम्हाला अंदाज नाही की वर असा कुठला प्रस्ताव काँग्रेसकडनं आलेला आहे. आणि राहिला आमचा प्रश्न, आम्हालाही या बाबतीत कुठेही आमच्या पक्षप्रमुखांकडनं या बाबतीतली चर्चा तिथं झालेली नाही. पवार काल बारामतीवर बोलताना असं म्हणाले की मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, लवकरच अर्थ खातं आपल्याकडे येईल. मात्र पक्षातले नेते असं म्हणतात की अर्थ खात्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. एकीकडे जय पवार असं म्हटले की नाही, मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, आणि पक्षातले ज्येष्ठ नेते म्हणत असतील की त्याच्यावरती चर्चा नाही. दडपण आहे का त्या पक्षावरती? दडपण म्हणजे आता तो पक्ष आणि तसंच एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा खासदारकीची आज जरूरत असल्यामुळे भाजपला डिलिमिटेशन कायदा करूच तर आता सगळ्यांनाच भाजप समजून घेईल, जवळ करेल. पण या 2 मित्रपक्षावर सुद्धा विश्वासघात भाजप 100% 2029च्या आधी करणार. कारण का भाजपच्याच मोठ्या मोठ्या नेत्यांनी सांगितलं 1 लाख चलोचा नारा 2029ला आमचा असेल. एक हे जे फायनान्स मंत्रालय भाजप देईल असं मला तरी तिथं वाटत नाही. राहिला प्रश्न, कुठल्याही भाजपच्या एखाद्या नेत्यांनी शब्द दिला तो पूर्णच होतो असं कधीच तिथं कंपल्सरी नाही आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा शेतकऱ्यांच्या बाबतीतला एक शब्द दिला होता, संकटमोचक नेते महाजन साहेबांनीच दिला होता आणि 2दा देऊन सुद्धा त्याच्यात काही झालेलं नाही. त्यामुळे काही लोकांना एखादी चर्चा झाली तर खूप गारगार वाटतं, भारी भारी वाटतं. पण भाजपबरोबर चर्चा करणं म्हणजे ते खरं होईल असं नक्कीच नाही. आणि जेव्हा चर्चा आणि सकारात्मक असतात तेव्हा मात्र नक्कीच असतं की काहीच होणार नाही. दादांचा पक्ष चालवतोय कोणी? दादांचा पक्ष कोण चालवतोय? जय पवार एक स्टेटमेंट करत असतील आणि सिनियर नेते दुसरं स्टेटमेंट करत असतील, तर मग दादांचा पक्ष चालवतोय कोण? दादांचा पक्ष आज जो कोणी भक्कमपणे उभा आहे, दादांवर प्रेम करणारे खरे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमुळे आहे. पण आजची जर तिथं परिस्थिती बघितली, ज्या पद्धतीने MLC पदं दिली गेली, ज्या पद्धतीने खासदारकीची पदं दिली गेली, कुठं ना कुठंतरी भाजपचा एक खूप मोठा दबाव त्या पक्षावर तिथं आम्हाला जाणवतो. आता आपल्याला बघावंच लागणार आहे येत्या काळामध्ये जेव्हा केंद्रामध्ये मंत्रिपदं दिली जातील तेव्हा मराठी माणसाला तिथं पाठिंबा दिला जाईल का गुजरात कनेक्शन वापरून एखाद्या गुजराती नेत्यांना त्या ठिकाणी मंत्रिपद मिळेल, हे येत्या काळामध्ये आपल्याला बघावं लागेल. एकतर त्या बाबतीत CID कडनं कुठंच काही केलं जात नाही. CIDला कुलूप घेऊन गेल्या वेळेस गेलो होतो. काल छत्रपती संभाजीनगरला शेतकऱ्यांचं आंदोलन असल्यामुळे काल CID कडे जाता आलं नाही. पण आता 100 पुरावे माझ्याकडे असतील तर 50 पुरावे आम्ही बाहेर आणलेले आहेत. अपेक्षा होती की त्याच्यावर एक चांगलं इन्व्हेस्टिगेशन, पारदर्शक इन्व्हेस्टिगेशन, तपास त्याच्यावर होईल, पण दुर्दैवाने तो झाला नाही. राहिलेले 50 पैकी माझ्याकडे आता 10 जे काही पुरावे आहेत ते पुढच्या काही दिवसांमध्ये मीडियासमोर पूर्वीच्या स्टाईलमध्ये मी आणणार आहे. विषय एवढाच आहे, सगळेच्या सगळे पुरावे मी समोर आणले तर मग उद्या जाऊन अडचण ही होणार आहे. जेव्हा AIB रिपोर्ट देईल, CID रिपोर्ट देईल आणि माझ्याकडे हे जे राहिलेले पुरावे माझ्याकडे जेव्हा ठेवले जातील आणि जेव्हा ते रिपोर्ट देत असताना त्यात खोटेपणा वाटला तर हे आलेले पुरावे आम्ही क्रॉस व्हेरीफाय करून हे कसं खोटे पद्धतीने दादांचं इन्व्हेस्टिगेशन चालू हे आम्ही दाखवू शकतो. पण लवकरच एक प्रेस कॉन्फरन्स, काही पुरावे आमच्याकडे जे आलेले आहेत, कशा पद्धतीने VSRला वाचवलं जाते, का वाचवलं जातं, आणि VSR कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या व्यवसायामध्ये आहे आणि दादांच्या ॲक्सिडेंटचं आणि VSRचं कसं तिथं लिंकिंग आहे हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे. आणि त्याच्याचबरोबर मला असं कळतं आहे माझ्या बंधूंना म्हणजे पार्थ पवारांना तिथं डिफेन्सची कमिटी दिली. चांगली गोष्ट आहे, डिफेन्स फार महत्त्वाची कमिटी असते. पण मला त्यांना एकच सांगायचं आहे, एक असे महाशय आहे, एक अशी कंपनी आहे जी डिफेन्सची संलग्न आहे, मराठी माणसाची आहे, त्यांच्याकडे एक असं डिव्हाइस आहे, एक असं मशीन आहे आणि कदाचित ते इस्रायलकडनं घेतलं गेलं आहे जे कोणाचंही हेलिकॉप्टर, विमान नाही तर ड्रोन हे सहजपणे तिथं पाडू शकतं.
ती टेक्नॉलॉजी कुठली, ती कंपनी कुठली, त्याच्या मागे कोण, याचा आता डिफेन्स कमिटीमध्ये आपण गेल्यामुळे तुम्हाला जरा खोलात जाऊन चांगला अभ्यास करता येईल असं मी माझ्या बंधूंना या मीडिया प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने विनंती करतो. म्हणजे तुम्हाला शंका आहे दादांचं विमान तसंच पडलं गेलं असं? शंका अनेक आहेत, पण कुठंतरी इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने गेलं पाहिजे ना. काय काय होऊ शकतं, कसं होऊ शकतं, भारतामध्ये अशा काही टेक्नॉलॉजी आहेत का, याचा अभ्यास आम्ही जेव्हा केला तेव्हा महाराष्ट्राचीच एक कंपनी तिथं निघाली की ज्यांचं आणि इस्रायलच्या एका कंपनीबरोबर त्या बाबतीतलं टायप आहे. ती टेक्नॉलॉजी वापरली गेली असं मी म्हणणार नाही, पण जेव्हा शंका असतात, शंका व्यक्त करायला काय हरकत आहे. माझं एवढंच आहे, आजपर्यंत ज्या ज्या शंका मी व्यक्त केल्या त्याच्यावर कुणी उत्तर दिलं आहे का? AIBला उत्तर दिलं आहे का? CIDला उत्तर दिलं आहे का? कुणीच तिथं उत्तर दिलं नाही. कोणाची कंपनी महाराष्ट्रात कोण आहे? आता चला ना, आता टप्प्याटप्प्यात आपण जाऊया. तुम्ही पण रिसर्च केला, कारण का पार्श्वभूमी आहे का त्या माणसाची, काही राजकीय पार्श्वभूमी? जेव्हा मी प्रेस कॉन्फरन्स त्याच्या मृत्यूला पाच हे महिने तुम्हाला, मला, सामान्य लोकांना हे नक्कीच तिथं वाटतंय, पण सत्ताधाऱ्यांना, मित्रांना आणि जवळच्या लोकांना जर या बाबतीत काहीच वाटत नसेल तर का आपण त्या बाबतीत काय म्हणणार? त्याची काही राजकीय पार्श्वभूमी आहे का? तशी माहिती दिली आहे का की मराठी माणसाकडे असं ते उपकरण आहे ज्याने विमान पाडता येतं, यंत्रणांना कळवलं तुमचं मत आहे का CID कडे जाऊन हे पोचवावं? CID कडे गेल्यानंतर CID काय करते ते CIDच्याच अधिकाऱ्यांना माहीत नाही. CIDला किती मोठं काम दिलंय की जी काय खोटी दारू पुण्यामध्ये विकली जाते ते शोधण्याचं काम आता CIDला दिलंय. म्हणजे एवढं मोठं प्रमोशन CIDचं होत असेल आणि दादांचा एवढा मोठा विषय CID कडे जो आहे त्यात काहीच होत नाही, याच्यावरनं दुर्दैव म्हणावं लागेल. CID बद्दल आदर आहे, पोलिसांबद्दल आदर आहे, पण आजची CID जे वरच्या लोकांच्या आदेशावरनं चालते त्याच्यावर मात्र त्या ठिकाणी वाईट वाटतं. सत्तेत आहे की कशात आहे? पोलीस जर आरक्षित म्हणजे ज्याची कंपनी आहे तो नेता सत्तेत आहे का? पत्रकारांनी विचारा हा? दादा, जो जी कंपनी ज्याची आहे तो सत्तेत नाही, तो व्यावसायिक आहे, त्याला पाठबळ देणारे मात्र सत्तेत आहेत. नाही म्हणतो ना, राजकीय पार्श्वभूमी आहे का त्या मराठी उद्योगपतीची राजकीय पार्श्वभूमी काय आहे, काही आहे का? राजकीय नेत्याचं पाठबळ आहे म्हणून तुम्ही नाव सांगत नाही असं काही आहे का? आहे, पाठबळ नक्कीच तिथं आहे, बऱ्याच लोकांचं पाठबळ आहे आणि असे काही लोक त्याच्यामध्ये आहेत, त्यांची नावं आता तरी मला तिथं घेता येणार नाहीत. आणि जी कंपनी आहे त्याचा थोडासा अभ्यास तुम्ही केला तर लगेच तिथं तुम्हाला कळून येईल काही दिवसांपूर्वी ती कंपनी काय होती, आता काय आहे आणि कोणाचं कुठं टायअप आहे याच्यावरनं काही प्रमाणात अंदाज येईल. की दादांच्या मृत्यूपेक्षा ती कंपनी मोठी असू शकत नाही. तो एवढा मोठा नेता आहे का की रोहित पवार त्यांचं नाव घेत नाही, किंवा कोण असा उद्योजक आहे रोहित पवार त्यांचं नाव घेऊ शकत नाही? म्हणजे याचा अर्थ काय दबाव आहे का त्यांचा? VSR त्या कंपनीचं नाव घेतलं तर रोहित VSR होणार आहे असं तुम्हाला वाटतं का? हा. कोण आहे? असं कोण बडा उद्योजक आहे? काय झालंय, 9 वर्ष राजकारणामध्ये मी आहे, आजपर्यंत माझ्याकडनं चुकीचा शब्द कधीही गेला नाही. आणि पत्रकार आमचे मित्र असताना किती हुशार प्रश्न विचारला, जेव्हा योग्य वेळेस योग्य उत्तर देण्याचा जर निर्णय तिथं मी घेतला असेल तेव्हाच तिथं मी उत्तर दिलेलं आहे. पण एक नाही, कुणी असा एखादा व्यक्ती आहे जो राजकारणात नाही आहे, सरळ तिथं नेऊन सोडा ना तुम्ही. नाही तो व्यावसायिक आहे, पाठबळ देणारे बरेच सत्ताधारी त्याच्यामध्ये आहेत. दादा, तुम्ही मफलर वगैरे दाखवले होते, फोटो दाखवले होते CID कार्यालयाच्या बाहेर, त्याचा काही तपास CIDने लावलाय का? तुम्हाला काही उत्तर आलं का त्याचं, काय कोणाचे आहेत काय आहेत? मी म्हणले होते मी योग्य वेळी समोर आणणार, पण तुम्ही मफलर कोणाचा आहे असं नाहीये. VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नात जे कोणी गेले होते त्यांनी सगळ्यांनी ते मफलर घातला होता. मफलर घातणाऱ्या लोकांना मी तिथं संदेश दिला होता, आता तरी दादांच्या इन्व्हेस्टिगेशनबद्दल तुम्ही थोडीशी मदत करा. त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं, अजितदादांच्या अपघातामध्ये जी VSR कंपनी ही सहभागी आहे, त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये हे या देशातले एव्हिएशन मंत्रीसुद्धा गेले होते, त्यांचे नातेवाईकसुद्धा गेले होते. त्याच्यामध्ये चंद्रबाबू नायडूंचं नाव मी घेतलं होतं, प्रफुल्ल पटेल त्याच्याचबरोबर त्यांचे काही OSD पण गेले होते आणि बरेच नेते आहेत, बरेच महाराष्ट्रातले सुद्धा भाजपचे नेते आहेत आणि बरेच दुसऱ्या राज्याचे, मध्य प्रदेशचे सुद्धा भाजपचे नेते आहेत. काय आहे की सगळेच विषय आत्ता लगेच सांगितले तर तुम्हालाही माहिती असेल, आत्तापर्यंत दिलेल्या माहितीवरच CID आत्तापर्यंत काय केलेलं नाही. त्यामुळे आमचं एवढंच मत आहे, आता CBIवर पण आमचा खूप विश्वास राहिलेला नाही, कारण नीट परीक्षेच्या बाबतीत CBIने खूप जल्लद तिथं कारवाई सुरू केल्या होत्या
पण मग आता गप बसले. म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीने तो मुद्दा त्यावेळेस गरम केला आणि CBI पळत सुटले होते एकेकाला उचलत. आता मात्र ते गप्प झालेले आहेत. त्यामुळे CBIवर पण आम्हाला विश्वास नाही. तर येत्या काळामध्ये ज्युडिशियल एन्क्वायरी या बाबतीत करावी का, त्यासाठी कशी विनंती करावी या बाबतीत आम्ही विचार करत आहोत. आता ऑपरेशन तुतारीची पण चर्चा आहे. तर ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारी होण्याची शक्यता आहे. तर पक्षाकडून काय काळजी घेतली जाते? संवादाची काळजी. पवार साहेब कुठल्याही खासदाराला कधीही ते भेटू शकतात. सातत्याने पवार साहेब बोलत असतात. सुप्रियाताई सुद्धा खासदारांच्या संपर्कात आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की आमच्या पक्षातून कुठेही कुणीही या बाबतीत विद्रोह करेल, नाहीतर विद्रोहापेक्षा गद्दारी करेल असं आम्हाला वाटत. याला जोडून तुम्हीच जर शंका उपस्थित जर केलेली शरद आहे. पवारांनी ठरवलं तर एनडीए सोबत जाणार का? पवार साहेब कसे आता 60-65 वर्ष ज्या विचाराच्या विरोधात लढलेत आणि मग आत्ताच्या महत्त्वाच्या काळामध्ये पवार साहेब महाराष्ट्रातल्या सामान्य लोकांवर कधी असा निर्णय लादणार नाही, नाहीतर स्वतः तिथं निर्णय घेणार नाही जो त्यांना कधीच पटलेला नाही. त्यामुळे पवार साहेबांच्या विचारावर आम्ही सर्वजण काम करतो आणि पवार साहेबांचा विचार हा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महामानवांच्या विचाराने घडलेला विचार आहे. पण जर समजा पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी तुम्हीच म्हणता धोका आहे, आज न उद्या ऑपरेशन टायगर झालं तुतारी होऊ शकतं, कारण सरकारला ते 40 खासदार हवी आहेत. तुमचेच सध्या सॉफ्ट टार्गेट होऊ शकतं. म्हणून पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी फुटण्या न साठी एक गट म्हणतोय तुमच्यातला सत्तेत जाऊया, मंत्रिपद घेऊया, आणि दुसरा गट म्हणतोय काँग्रेस सोबत जाऊया. त्यात तुम्ही तुमची भूमिका सांगितली, मी भाजप सोबत जाणार नाही. मग काँग्रेस सोबत जाण्यात तुम्ही अनुकूल आहात का? नाही, मग आता मला एक तुम्हाला विनंती करायची आहे की तुम्हाला एवढं म्हणजे तुम्ही एवढे प्रश्न आम्हाला विचारतात, म्हणजे तुम्हाला नक्कीच माहिती 2 गट आहेत असं वाटतंय तुम्हाला. तर त्या गटाचं या गटाचं प्रतिनिधित्व कोण करते त्याचं एक नाव मला तुम्ही द्या, आणि दुसऱ्या गटाचं प्रतिनिधित्व कोण करते ते द्या. ती नावं घेऊन लगेच मी पवार साहेबांकडे जातो आणि त्या बाबतीत त्यांच्याशी चर्चा करतो. बरं, दुसरं आतलं अपडेट द्यायचं. सचिन अहिरांनी फॉर्म भरलाय. शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात कर्जमाफी सरकारने तारीख दिली होती ठराविक, आणि त्या तारखेला आम्ही कर्जमाफी करून सांगितलं होतं, पण अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. 30 तारखेपर्यंत म्हणजे आज ते लागू करणार होते, पण त्यांनी सांगितलं 5 तारखेपर्यंत. कदाचित असं समजूया आमच्या बैठकीसाठी सरकार ते थांबलेलं आहे, कारण आम्ही असे मुद्दे पुढे आणलेले आहेत ज्याच्यातून 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. आता शेतकऱ्यालाही कळालेलं आहे आणि सरकारला सुद्धा कळालेलं आहे. त्यामुळे आज उद्या आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटून विनंती करू. अजूनसुद्धा आम्ही त्या लेवलला आक्रमक झालेलो नाही, कारण खूप आक्रमक होऊन